अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, गत वर्षातील कटुता विसरून नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे एक सोसायटी. पण त्यांना हे शक्य होईल का? चला तर बघूया. वा 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 सगळं आलो बरं आलं होतं. बरं सगळ्यात आधी मी सगळ्यांचा म्हणजे अभिनंदन करतो. काय आहे आज पतीच्या निमित्तानं आपण आज तिलगुल घ्यायला आलो. काय समजलं? काय समजली हो? काय झालं रे? अरे पती कुठली? अरे मकर संक्रांत आहे ना. होय काय? पती कुठं आणि मध्ये आणली आता? ओ मोरे वा काय बोलतोय तुम्हाला तरी पत्ती का? हुलू 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 हुलू. कदम काय याला फंबल म्हणायचा, विनोद म्हणायचा का अभिनेतल्या रिटायरमेंटची लक्षणं? करू नका. काहीतरी बोलतायत ना ते मध्येच काहीतरी तुम्हाला विनोद करायचा आहे. पद्धती आणि आहे. मोरे बोला. अरे वसाड्यानो आज संक्रांत आहे ना, मग तिलगुल घ्या, गोड गोड बोला. ह्या बोला आलं वाय का लोकांच्या चुका काढा आलं वाय? नाही, नाही, नाही. बरोबर गोड, गोड तिलगुल होय का नाही? चला मग प्रत्येकाला तिलगुल द्या आणि सगळ्यांनी आज गोड बोला बघू. जा. नाही हा? डायबिटीज आहे मला. ओ काय मानू ओ गोड बोलाने तुमची साखर वाढणार आहे काय? अहो गोड बोलले नाही मग हे तिळगुळ खाऊन डायबिटीस वाढणार आहे मला. काय कदम भाऊजी, रोज आमच्याकडे येऊन 4-4 कप साखरेचा चहा पिता. एका लाडवाने काय होणार आहे? काय काय गप पिता आणि सांगताय होय. मग काय झालं? सांगितलं त्याच्यात काय लागण्यासारखं काय काय आहे? हा बघा प्रेम वाढतं माणसाचं त्याच्यामुळं. आणि काय आपली जी सोसायटी आहे का नाही, छान सोसायटी आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे. काय समजलं? बरोबर आहे, बरोबर आहे. हे बरोबर आहे. हो, ओ, खरं आहे. मोरे, व मोरे, आमचं हळदी कुंकू पण आहे. सगळं होणार. बायकांचा हल्दी कुंकू होणार, त्याच्यानंतर बाप्यांचा 90-90 होणार. बघा कदम केवढं खुश झालं. अरे देवा, हा एवढा मोठा तिलगुल कुणी आणला? तिलगुल कसा? तिलाचा लाडूच आहे हा. बरं आणला वाय तर आणला वाय, तिल नीट भाजलो पण नाही हा. हो मोरे मामा, हो मोरे मामा. हा. राजपूत काका आहेत ते आपले. मागे बस. माहिती आहे त्यांना. किती ऍक्टिंग करतात. मोरे मोरे गा, गा. मोरे मस्करी, मस्करी. ऐका ना. काय रे? मस्करीचं जाऊ द्या. हा. काय राजपूत आणि बेटकर वर्ष झालं बोलत नाहीयेत. भांडणं मिटवा. काय होय? आता सेक्रेटरी आहेत तर करा नाही, ना. मला नाही माहिती बघ. माझ्या मला एक काहीच माहित नसते. काय झालं का? ए राजपूत, हा. चला की बाद झाला. घ्या तिळगुळाचा भरवा देस नाही. हा. या, या. या. तो विषय नका काढू, हाय का आता? नका काढू तो विषय. अहो झालं की आता सकरात आहे लागा. सकरातीला इसरायचं असतं का नाही सगळ्यांनी? माने माने त्यांना जर नाही द्यायचंय तर तुम्ही कशाला जबरदस्ती करताय? सोडून द्या ना विषय. मी काय मुद्दाम केलं होतं का त्यावेळी? मग मी मुद्दाम केलं होतं. तू मुद्दामच केलं होतं. हो, बोट नका दाखवू. जास्त बोलू नका. बोट नका दाखवू तुम्ही. हा, डोकं नका फिरवू. तेव्हा शांत राहिलो. तेव्हा शांत राहिलो. शांत व्हा. जास्त बोलू नका. काय करणार? काय करणार म्हणजे? तेव्हा शांत राहिलो. राहू दे का? बोट नाही दाखवायची मला. डोकं फिरतं माझ्या. ऐका, डोकं फिरतं त्यांना. वाद मिटवा, वाद मिटवा. नाही नाही वाद मिटवा बरोबर आहे, पण नेमकं काय झालं आहे हा सेक्रेटरी करायला नको. मोरे हो. असं काय करताय? विसरलात तुम्ही? ते काही नवीन आहे. विसरणे हा काही नवीन प्रॉब्लेम आहे काय? पण आजकाल मी विसरत नाही हा. बायको बदाम देते का नाही खायला? बदाम आता तुम्हाला सांगतो, बदाम आहे ना विसरण्यावर आणखी एका गोष्टीवर उपयोगी पडतो. मोरे मोरे शांत व्हा. गप्पा ना आता तुम्ही. त्वचा त्वचा हो आल्मोंड ऑइल असं पिल्लव ना माझा गाल आल्मोंड ऑइल बाहेर निघेल काय समजलं? काय करतेस तू? होईल का असं खरोखर? मोरे आल्मोंड ऑइल हा काय ते पिलून बघा. मोरे विषय हा एक आता ऑलमोंड वेटचा विषय आहे का? नाही की नाही? मग नाही नाही नाही. मुद्दा काय आहे? मागच्या वर्षी आपण सोसायटीत पूजा ठेवली होती. हा. संगीत खुर्ची खेळलो होतो की नाही? अरे मी जिंकली होती संगीत खुर्ची. हा. तर संगीत खुर्ची खेळत असताना खुर्चीच्या नादात राजपूत चुकून बेटकरांच्या बायकोच्या मांडीवर बसले होते. काय सांग हो, काय सांगता बाय काय? चुकून झालं होतं ते. चुकून झालं. चुकून झालं. हो. चुकून झालं. हो. अख्ख्या सोसायटीत तुला माझ्याच बायकोची भांडी दिसली बसायला. अरे सॉरी म्हटलं होतं ना तेव्हा. काय सॉरी म्हटलं होतास? मग मी नाही, माझी बायको पण तुम्हाला म्हणत होती. काय? भाऊजी चुकून झालं, त्यांच्याकडून चुकून झालं, पण तुम्ही एवढे तापले होते तुम्हाला कळतच नव्हतं. शेवटी माझी बायको म्हणाली
भाऊजी माझ्या मांडीवर बसा करा फिट्टम फाट त्याला काय अक्कल आहे काय काय अक्कल? तुझ्या बायकोच्या मांडीवर मी कशाला बसू हा? त्याला काय बोलतो भेट करा आता ती स्वतःहून म्हणत होती ना बसायचं असतो मांडीवर अरे काय होतंय त्याला काही बोलू नका एक तर तेव्हा संकर माझ्या कानपट्टीत मारली या माणसानं बरोबर आहे तुम्हाला बसलीच पाहिजे का नाही? मी बोर्ड दाखवलं का बोर्ड दाखवलं शब्दता म्हणून सोडून दिलं मी. भेटकर काय लागा तुम्ही कानपडात मारली होय बरोबर आहे बरं मारली ती मारली असती लागली बी नाही लागा माने हे हसू नका लागली नसेल कळलं ना पण हा गट्टू जेव्हा माझ्या बायकोच्या मांडीवर बसलाय ना किती त्रास झाला माहितीये तिला दुसऱ्या दिवशी चालता येत नव्हतं अरे नाही बरोबर आहे नाही पण हा एवढा काय काय मी काय म्हणतो काय का? वाद मिटवा हा. एक हे लाडू घेतो मी काय करताय हो कदम दादा हा लाडू घ्या हा. तुम्ही त्याला द्या अरे ए, नाही बाबा नको. इकडे. अरे यांना सांगा कुठून टाका. हे ठेवा बरं. मला नाही द्यायचं. मला नाही द्यायचं. याला नाही द्यायचं मला. हो, कदम. अरे, तो विषय नका करू. तुम्हाला अरे, मी सांगते त्याची नाही हा विषय नका करू मी काय म्हणतो? Please, दुसरं काही सांगा मला बरे ओ कदम कदमनू हा. हो एवढा आम्ही हा खाणार. सगळा पूजेच्या दिवशी झाला काय पूजेच्या दिवशी झाला काय हा सगळा पूजेच्या मग मला कसं नाही आठवत शुद्धीत असेल तर माहित असेल मी शुद्धीत नव्हतो तीर्थ प्याचे म्हणजे गायब झाला ती गायबच झाला नाही का आम्हाला माहित नाही कुठलं तीर्थ प्याला गप्पा, जातात काहीतरी नाहीतर काय काय- मोरे हे नवीन नाही हं तुमचं हे नेहमीच झालंय प्रत्येक सणाला होतं हे काय झालं? होळीच्या वेळेस काय केलं तुम्ही काय 6 दिवस थंडाईच्या नशेत होतात हो हो करू नका रात्री 12 वाजता घरी यायचात माझ्या घरातून कचऱ्याचा डबा स्वतःच्या घरात घेऊन जायचात आणि रात्रभर काय करायचात ओला कचरा सुका कचरा ओला कचरा कशासाठी नाही नाही ते- 12 वाजता हो नाही नाही ते काय 90ची सवय ना थंडाई महाग पडली मला महाग अति महाग पडलीये होळी दुसऱ्या दिवशी विजली तुम्ही 5 दिवस पेटलेले होतात बरं ते जाऊ दे मी काय म्हणतो ए राजपूत ऐका झाला गेला विसरून जा हो काय राग धरून चालणार काय मला सांगा यात. आपण एका सोसायटीत राहत आहोत नाही, नाही. ऐका मांजा भेट करा ए भेट कर हा. राग सोडा आता झाला गेला विसरून जा हा. चल चिलगुलू द्या एका या, मेकाला नाही, गोड गोड नका. बोला. नाही, मी नाही देणार. नका ना, तो विषय माझा मी नका खाल्ला. काढू ना. अरे मी नाही देणार. ए बेटकरावर राहू दे की आता तीच धरून ठेवणार होय नाही तर काय अरे लगा आपण एका सोसायटीत राहतो नाही हा, राहतो ना भांड्याला भांडं लागणारच की हो लागू दे. आमची भांडणं होत नाही ती होय होय. काय पृथ्वी म्हणजे काय तसं तुम्ही याचं थोबाड बी नाही बघितलं पाहिजे ए, पण मी बोललोय का तसं काय एक मी ठेवलंय का मनात नाही 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 एक काय मिनिट. केलं काय यांनी? हा माझं का मध्ये काढलं मी काय केलं काय केलंय हा? तुझं ही बेन ए एक इकडे मिनिट. पुढे. माने 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 सांगतो माने तुला. माने माने पुढे की इकडे काय सांगतात काय आहे म्हणताय? बेन बिन नाही म्हणायचं त्याचं नाव निखिल आहे की नाही हा. काय केलं माहितीये का त्यानं हा, काय केलं ते? डोकं फिरवलंय प्रत्येक सणाला माझं काय करतो काय? दिवाळीला आलं आणि माझ्या कचऱ्याच्या डब्यात सुतळी बॉम्ब लावला होता अरे बापरे सगळ्या कचऱ्याची लगा रांगोळी दरवाजा उडली होती माझ्या हो नाही तर काय दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही दरवाजा धुत होतो नाही नाही मी माझ्या डोळ्यात बघितलेला आहे बघितलंय का? बघितलं आदल्या दिवशी तुम्ही मच्छीचं कालवण केलं होतं काय झालं सगळं काटायत ना त्या कंदीला दहा टाकलं होतं बरोबर मी बघत नाही. मला मी बोललो काय माहिती तो काका हो तो बोललो काय तो काका आम्ही नव्हता एक मिनिट. जो म्हणतोय त्यांनी नाही फोडलाय नाही, ती जाऊ. उगाच त्याच्यावर नाव टाकू ती जाऊ. नका माझ्या मुलाला उगाच बोलायचं नाही थांबा तुझं- सोसायटीतले बाकीची पोरं करतात माझ्या नाव येते दहीहंडीला काय केलो निखिल मी बोलतोय ना दहीहंडीला काय केलं? दहीहंडीला काय केलं होता दहीहंडीला मी वरच्या थराव चढलो होतो हा. बियाणं खालनं आलं आणि गुदगुल्या केलं मला अरे बाबा आम्हा बाप्पा काका गुदगुल्या नाही केल्या हा. आधार दिला तुम्हाला सीडी लावतो मी तुझ्या बापानं असा आधार दिला होता मला कशाला मध्ये घेतला तुझ्या बाप नाही होय? ह्याचा बाप नाही का तू घ्या मला मध्ये घ्या ये की आता पुढे इकडं अंगावर जाऊ तो सांगतोय ना दिवाळीत त्याने जे काय केलं त्याने नाहीच केलंय मुळात ते बाकीच्या मुलांनी केलंय सोसायटीतल्या मी कधीच काय करत नाही माझ्या उगाच नाव येतंय तोंड बघितलं का निरागस म्हणून खोटं बोलतोय कसं ये की इकडे पुढं केलं नाही ना तू काय नाही केलंय माकडा माने हा काय झालं माने अरे हो 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 ये. हो, हो, हो. अरे माने माने एकदम एकदम अति होतंय माने काय आहे हा? ते? कधीपासून सांगतोय तो त्याने नाही केलं त्याच्यावर काय आरोप करता हा, मग हो भाऊजी स्वतःच्या पोरावर जरा लक्ष ठेवा म्हणजे कळेल तो काय करतोय ते एक मिनिट यांना काही बोलू नका उगाच आमचं लक्ष आहे बरोबर आमच्या पोरावर तुम्ही तुमच्या धाकट्या दिराकडे लक्ष द्या जरा ए, माझ्या भावाचं काय आता एक मिनिट मी काय म्हणतोय जाऊ द्या एक तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तुम्ही थांबा काय तुमचं काय म्हणजे माझ्या भावाचं काय माहित नाही तुमच्या भावाचं काय हा? विचार ना माने भावाला विचार भाऊ काय करतो हा काय सांगा तुम्ही सांगा काय भावाचं माझ्या तुझा बारका भाऊ आपल्या सोसायटीच्या गच्चीवर पोरगी घेऊन जातो काय दा गच्चीवर हे रॉंग आहे हे रॉंग आहे तुम्हाला सांगतो काय आहे बघा त्या बापानं त्या पोरीला समजवला पाहिजे हेच का संस्कार केले आहेत कोणाची पोरगी आहे ती तुमची मग बरोबर माझी पोरगी आहे म्हणजे काय पृथ्वीक्रम
हे बघा तुम्ही माझ्या स्वच्छ शिंतोड्यावर चरित्र उडवू नको. मोरे ठरवा काय बोलायचे ते. काय झालं? कशावर काय उडवायचं ते ठरवा सेक्रेटरी. नाही तर काय? थांबवलो मी. ए काय रे काय हा काय माझ्या पुरीचं बोलत होतास तू? मोरे. काय बोलत होतास माझ्या पुरीचा? कॉलर सोडा, आमची पोराची बाजू आहे. चुकलं सॉरी. पण मानेनू तुम्ही तुमच्या भावावर लक्ष ठेवा. भावावर लक्ष ठेवा. ओ मोरे, माझा भाऊ लाख वर जाईल. हो तुमच्या पुरीला अक्कल नको का? हो, माझ्या पोरीच्या अक्कल काढू का? यायला उरायली मेंढीला लागली लांडग्याच्या माग हा? बोलतावाय काय? का तिकडे ए बेने इकडे ऐकता नाही. आपल्या भाऊकीत एक बी पोरगी गावली नाही व्हय? काय काय करतेस तिकडे जाऊन? नाही दादा मी फक्त 1-2 तास गेलो होतो अभ्यास करायला वरती. अभ्यास करायला अभ्यास करायचा असते अभ्यास पोरगा करायला आमचं. जातो. नाही दाढी गुडघ्यापर्यंत आली, अजून अभ्यासच करतोय तू. मी परवा पापड वाळत घातले होते गच्चीत. यांना दोघांना मी ना दुपारी वर जाताना बघितलं. संध्याकाळी पापड घ्यायला गेले तर सगळ्या पापडांचा चुरा झालेला होता. हो तुम्ही खोटं बोल नका. तुम्हाला पापड बनवताच येत नाही. जे बनवतात ना ते पापडाचा चुरा असतो तो. हे दत्तू माझ्या आईला का बोलायचं रे? असं करते ती. मारामाऱ्या करता का? निखिल, शोभतं का लागा तुला? भांडणं करते नको ना रे. असं करू नका. ए, त्याला एवढा काय जोर आहे तुझ्या? शांत बसा. येडा आहेस काय? भांडणं कर. हात उचलला, हात उचलला माझ्या पोरावर. मग अहो, बघा ना काहीतरी. माने ये ये बाय. माने काय बायकांगत मागायला तर ये की पुढं. माने तो काय का ये की बाहेर भरले ये की निखिल हात सोड. धरलाच नाही त्याने तुझा हात. धर ना. ये माने आम्हा काहीतरी. हा ना. काय ऐका हो भानगडी करू नका. माने. भानगडी करू नका. बापरे. माझं का का बोलू मला का मारता तुम्ही? अरे, मला का मारता? तुम्ही का मला नाही, मला का मारता? नाही, एक मिनिट. मला का मारला? हात कसा उचलला? ए, मी कुठे काय केलं? तुम्ही काय केलं? माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला त्यांनी? त्यांनी केलं त्यांना बोला. तुमच्या नवऱ्यावर- फालतूगिरी आहे. एवढी चकडे करताय ते? सोसायटी म्हटल्यानंतर भांड्याला भांडा लागणारच आहे. सॉरी अरे नाही रागाच्या भरात झालं तुमच्याकडून. नाही मारायला नाही पाहिजे तुम्ही. मी पण बसायला नाही पाहिजे होतं. चुकून बसलात. कुणाची मांडी असली. काय होतं? हा. ठीक आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला. क्या बात है. धुडगूस घातला तुम्ही इथे. क्या बात. तुम्हाला कसं वाटलं हे प्रेमळ सोसायटी वासी? बहारदार. 2 जण सोडून अख्ख्या सोसायटीवरती संक्रांत आली होती जवळजवळ. पण मला फार रंजक वाटलं यासाठी की सुरुवात त्यांच्या दोघांच्या भांडणापासून झाली आणि नंतर तुमच्या सगळ्यांच्या परफॉर्मन्समुळे आम्ही विसरून गेलो की यांची भांडणं आहेत. आम्ही तुमच्या भांडणात इतके अडकत गेलो आणि नंतर पुढे दोघेही शेवटी पायरीवर आले तेव्हा परत आमच्या लक्षात आलं की अरे भांडण इथून सुरू झालं होतं या दोघांपासून. इतकं तुमच्या परफॉर्मन्समध्ये तुम्ही गुंतवलं आम्हाला. त्यामुळे सगळ्यांकरता एकदा टाळ्या. वंडरफुल. काय म्हणतात ते सांघिक परफॉर्मन्स अप्रतिम. येस. वा वा वा. सई. खूप जास्त एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता आणि एक्सलंट टीमवर्क. मला सॉरी पण मला तुम्हाला तिळगुळ म्हणलेलं आवडलं. श्याम दादा आय थॉट इट वॉज व्हेरी स्वीट अँड क्यूट. मजा आली, खूप मजा आली. वा वा. क्या बात. अफलातून परफॉर्मन्स जत्रेकरी. मंडळी सेलिब्रिटी समीर चौघुले यांनी मागवलाय एक ड्रायव्हर. पण त्याच्या येण्यानं त्यांचं नाकापेक्षा मोती जड असं झालंय. बघूया तिथे काय धमाल घडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, हास्य महारथी समीर चौघुले आणि विनोदाचे नवे पंडे ईशा डे यांना. सामान घेतलंय सगळं? हा सामान घेतलंयस का? सगळं सामान सगळं घेतलंय. हो पण मागच्या वेळेला माहिती ना एक बॅग राहिली होती घरीच. घेतलंय सगळं. तो आपला नेहमीचा ड्रायव्हर का नाहीये पण आज? कोण? राजू हॉस्पिटलमध्ये येतो. का? अगं त्याला सवय आहे ना खिडक्याच्या बाहेर तोंड काढून असं थुकायची.
तो थुकायला गेला आणि एक बटन काहीतरी दाबलं गेलं, काच वर आलं. हे लागलं त्याला इथे. बापरे. मग लटकत होता 30 सेकंद असा, माहितीये तिकडे. मला लक्षात नाही, मला झोप लागलेली होती. काय तुम्ही? प्रॉब्लेम झाला. मग काय सांगू तुला पण इकडे. आता बरं आहे का? आता बरं काही टेन्शन नाही. नशीब. नाही पण बरंच झालं. हे असं पान खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांना एकदा शिक्षा मिळालीच पाहिजे, त्याशिवाय सुधरत नाहीत ते. जाऊ दे आता, कशाला आपण चाललोय ना आता अष्टविनायकला 4 दिवस मजा करायला. नको ना तो डोकं फिरवूस. शांत मग राहा. आता कोण आहे? आहे नवीन ड्रायव्हर आहे. चलाभूर नावाचं एक ॲप आहे. तर त्याच्यावर ड्रायव्हर आम्ही बुक केलेला आहे. तो ऑनलाईन ड्रायव्हर आहे. तो मग 4-5 दिवस तो आपल्या बरोबरच आहे. अहो पण आपण 4 दिवस अष्टविनायकला जाणार, तो कसा चालवत असेल, तो स्वतः कसा असेल, आपल्याला काही माहिती नाही, काय करायचं? अगं आता एवढे ॲप आहे, त्यांनी जाहिरात केली आहे. गौरव मोरेला घेतलंय जाहिरात, त्याला काहीतरी असणार ना त्याच्यात. मग असं कॅज्युअली कसं कांदेपोहे करतेस तसं कसं ॲप काढतील ते? नाही की नाही नाही. असणार. जरा विश्वास ठेव ना. नवरा नाही तर दुसऱ्यांवर तरी विश्वास ठेव कधीतरी. हे कोण आहे? एक्सक्यूज मी. नाही चाहिए. नाही चाहिए. चलो नाही चाहिए म्हणजे होय. दिस इज माय कार. हे माझी गाडी आहे ही. ओ आय एम सो सॉरी. एकच मिनिट. हां. मिस्टर चौगुले. येस येस. हॅलो सर. मी चलाभूर मधनं ओम. हाय सर. हाय ओम. हॅलो मॅम. हाय ओम. चावी. अय्या, मी खालच्या जोशी काकूंकडे ठेवली, घेऊन येऊ ए पटकन? पिंडो, गाडीची चावी मागतोय. घराची का मागेल तो घर चालवायला आलाय. त्यांनी चालवलं तरी घर चालणार आहे का? घराला कुठे चाक आहेत? तुझ्या विनोदाच्या पायावरच्या केसांचं वॅक्सिंग केलं पाहिजे. सटकन काढले पाहिजेत. तरी उपमा नको ना करू. हे काय विनोद आहे का? चांगले असतात माझे पण. सर चावी. या गेट यू चावी. थँक्यू सर. सामान. हो. हा सामान ठेवायचं ना. यार बापरे. हळूहळू हु. चलो सर. एक्सक्यूज मी. येस सर. हे तुम्ही ड्रायव्हर म्हणून आहात ना आज? हा सर. मग तुमचंच सामान खूप वाटतंय मला. हा या. एवढ्या बॅग्स काय करायच्या? 4 दिवस सातवे म्हणजे आमच्या तर 2च आहेत बॅग्स. हो नाही 4 दिवस मी असणार ना तुमच्या. नाही बरोबर आहे, पण एवढं काय आहे या सगळ्याच्यात? बेसिक आहे ते. माझे 3 शूजच्या पेअर्स आहेत. एक जॉगिंगसाठी, एक रनिंगसाठी आहे. मग परत योगा मॅट आहे. माझे मॉइश्चरायझर, शॅम्पूज आणि वेगवेगळे डिओड्रंट्स आहेत. 5 किलोचे 10 किलोचे 2 डंबेल्स आहेत. सो त्यासाठी आहे सगळं. डंबेल्स कशाला पाहिजेत? आय एक्सरसाइज अ लॉट डेली. तरी मी माझी सायकल आणली नाही कारण की तुम्हाला कॅरियर नाही आणि मागे रिग पण नाहीये. सो रोज एक्सरसाइज करतो. या कानात कापूस घातलाय मी? नाही ना, ऐकलं मी आता. थांब ना, तू मला काय सांगते? मी नाही करत. हो थांब ना, मला नको सांगू त्याच्याबरोबर. एक्सक्यूज मी. हा. आमच्या पण बॅग्स आहेत ना. मी आता सगळं गाडी तर भरली, आता कुठे ठेवायची? नाही होतील ऍडजस्ट. द्या होतील द्या adjust? द्या. अहो होतील ऍडजस्ट. काय ते आम्ही जातो म्हणजे मालक आम्ही आहोत त्यामुळे. अहो नाही मी ऐकलंय ना, मनात जागा असेल ना तर सगळीकडे जागा होते. हो पण मनात बॅग्स राहत नाहीत ना. बॅग ठेवा. ती बॅग हळूहळू. त्या खालच्या बॅगेत राजगिराचा लाडू आहे ना, त्यामुळे जरा. राजगिराचे लाडू तू अष्टविनायकला घेऊन चालली उपास आहे ना परवा तुमचा. बघ मागे बस. अरे बापरे. ओके चल. ही बॅग जरा धरता का? म्हणजे ठेवा ना तुमच्या मांडीवर. माझी बॅग. अरे मांडीवर कशाला ठेवता इकडे? सामान आहे माझं. अरे पण सामान मला मांडीवर कशाला घ्यायला होता? खाली ठेवूया ना आपण इकडे. इथे ठेवूया ना. ओके फाईन. चलो गणपती बाप्पा. या. मला 1, 2, ए, थांब 3, ना. 4. विसर्जनाला चाललोय पण इकडून. देवाचं नाव घेऊन अगं, निघायचं हो पण असतं. एवढा जोरात नको ना. या. गाडीत घुमतो आवाज कानाला. या. जर चांगल्या मूड मध्ये छान जाऊया ना. खुशच आहे. सर एनी म्युझिक, एनी काइंड ऑफ म्युझिक. Yes. आपल्याला ऐकायचं बोन जोवी, मायकल जॅक्सन, एड शिरान, टेलर स्विफ्ट, मरून 5. नको मरून 5. काही नको राहू दे. काही टेन्शन नाही. शांत राहू. इंग्लिश गाण्यांबद्दल बोलत होता. कळलं मला. काय असं करतेस? तेच परत काय सांगतेस मला? हॅलो. मला माहिती नसते. या सनी व्हॉट ब्रो. नो आय एम ड्रायव्हिंग. या आय डोंट नो. आय एम विथ सम मराठी सेलेब. व्हाय शुड आय नो हिज नेम? आय डोंट नो हिज नेम. नाव काय यांचं? हांड्यावर हांडे 7. अंड्यावर हांडे 7. आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ नेम इज. नाही माझं नाव नाही हंड्यावर हंडे 7. समीर चौगुले माझं नाव आहे.
पुढे बोलणार होते मी. हे काय पद्धत आहे तुझी? किती पारंपरिक विनोद आहे, तुला माहितीये का हा? कुठल्याही बाईला नवऱ्याचं नाव विचारलं की काहीतरी उखाणा घेऊन सुरू करायचं. मला नको आहे माझ्या स्किट मध्ये हा विनोद. कळलं का? 4 वाक्य आधीपासून घ्या, स्किट पुन्हा सुरू करा. आय डोंट वॉन्ट दिस. हा क्रायटेरिया अप्लाय केला ना तर सोनी लिव्ह वरून तुमचे अर्ध्याहून अधिक स्किट आत्ता गायब करावे लागतील. ठीक आहे, आतासाठी ठीक आहे, पण नेक्स्ट टाइम लक्षात ठेव. अरे यार आई डोंट नो व्हाट दे आर टॉकिंग अबाउट यार. सैंडी तेरा पता ना क्या चल रहा है? हाँ व्हाट, तूने भी वो ऑडिशन दिया? द भंसाली वन राइट? या मैंने भी दिया. द न्यू वेब सीरीज ना दीपिका एंड रणवीर के साथ. या शॉर्टलिस्ट हुआ हूँ. नहीं 200 में. हाँ या आई अपडेट यू. हाँ चल हो फोन रख. कळलं ना ग बाई, फालतू. तो बोललेला प्रत्येक मला नको सांगूस, मी पण ऐकतोय. मला आवडते. हो माहितीये मला. इकडे बावळटपणा कमी कर जरा. तुम्ही काय करता असं, जस्ट एक जनरल? मी हा आय एम एन ऍक्टर. ऍक्टर? या आय एम एन ऍक्टर आणि मध्ये मध्ये ड्रायव्हिंग करतो. आय अच्छा. नो ड्रायव्हिंग इज माय पॅशन. ट्रॅव्हल, एक्सप्लोरिंग द वर्ल्ड. माय गॉड, तुम्ही ऍक्टर आहात? हा. हळू कर डोके, थांब जरा. हळू. चेहरा बघू ना. अगं ते समोर ड्राईव्ह करतात चेहरा. अगं नको तिकडे बघा. व्हिडिओज का तू? बघितलंय का बघायचंय? तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये येता? Ew! Say, how do you do it? Ew! I don't do television, please. आणि मराठी तर नाहीच. आय एम हॅपी विथ माय हिंदी वेब सिरीज अँड हिंदी फिल्म्स. मी हिंदी फिल्म्स करतो. आमचे हे पण सोनी मराठीवर येतात, डोरबेल म्हणून. मी सोनी मराठीमध्ये येतो डोरबेल म्हणून. करताना पोस्ट आहे ती माझी, असं सांगशील तू? इथे एक शो आहे त्याच्यात. आय नो आय हॅव सीन यू समवेअर. येस, मला बघितलंय तुम्ही. आय डोंट रिमेंबर. आय गेस ती आत्ता पोस्ट ऑफिस नावाची सिरियल सुरू झाली, ते आता का तुम्ही? नाही ती आत्ता आहे. 600 एपिसोड मी ह्याचे केलेत, हास्य जत्रेचे. What? कशाचे? हास्य जत्रा मी केलेत. नो आय डोंट अटेंड जत्रा. खूप नाही जत्रा नाही, ओली जत्रा नाही. जत्रा म्हणजे इट्स काइंड ऑफ अ पॉप्युलर शो यु नो. मला मराठी येतं, ऍक्सेंटची उगाच वाट लावू नका. मराठी बोला. मी तेच सांगतोय की हा शो आहे पॉप्युलर, तर मराठीमध्ये खूप चांगला पॉप्युलर शो आहे तो. या आय डोंट वॉच मराठी. मी मराठीच आहे, म्हणजे बाय बर्थ आहे महाराष्ट्रीयन. समोर बघा. हा तर मी काय मराठी आय डोंट वॉच इट, आय डोंट लाईक इट. बट आय डू हिंदी वेब सिरीज, हिंदी फिल्म्स. हिंदी इज नाईस यु नो. सध्या कामं काय चालले तुमची? माझी आपली जेबा बख्तर आहे ना, त्यांच्याबरोबर एक वेब सिरीज आता आहे, मी करतोय. आपली अनसुनी बाते नावाची. म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे? म्हणजे नाही पाईपलाईन मध्ये. अच्छा, पाईपलाईन मध्ये. हा, आणि डिरेक्टर आहेत ना आपले अभिजित सिन्हा नावाचे डिरेक्टर आहेत. त्यांची बेईमान कोतवाल नावाची एक वेब सिरीज आहे. ओ ते म्हणजे बेईमान कोतवाल. कोतवाल ते वाला ना? नाही, असं काहीच नाहीये त्या वेब सिरीज मध्ये. म्हणजे अजून ती शूट व्हायची आहे, ती पण पाईपलाईन मध्ये आहे. कुठून ऐकलंस का गाणं हे? हे कुठून ऐकलंस गाणं? ऐकलं काहीतरी हिचं वेगळंच असतं बाई. ऐकलं होतं मी रेडिओवर. नाही कुठे आहे ती पण पाईपलाईन मध्ये? ती पण पाईपलाईन मध्ये. आणि एक करारा जवाब म्हणून वेब सिरीज आहे, व्हेरी नाईस वेब सिरीज. करारा जवाब? हा. ती कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर आहे? नाही पाईपलाईन मध्येच आहे ती पण. बघा त्याच्या किती गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत. बघा, तुमची एकतरी गोष्ट आहे का पाईपलाईन मध्ये? बिंडोकांची मल्लिका. मला बोला बिंडोक. ते पाईपलाईन मध्ये काही सुरू नाही झालं, याचा अर्थ असा होतो मी किती मराठीत बिझी आहे मला माहिती आहे. माझी पाईपलाईन बदा फुटली आहे नुसती, वाहते तिकडे. याची पाईपलाईन तुंबली आहे, ती फोडायला पाहिजे. मला सांगतोय आम्ही केवढ्या वेगाने काम करतो आमचं आम्हाला माहिती आहे. स्किट करून विंगेत गेलो माईक काढायला, तोपर्यंत टेलिकास्ट होतं स्किट. एकदा तर मी स्किट लिहिलेलं पण नव्हतं, झालं टेलिकास्ट. मी काय करू? माझं नाव लागलं, माझं नाव मी कधी लिहिलंय स्किट, असं झालं माझं. मला सांगता तू काय, तुला माहिती आहे? सायलेन्स पीपल मला फोन आलाय. ऍक्सेंट पीपल. हॅलो मम्मा मी गाडी चालवतोय. आय एम विथ समीर चौगुले. नको. हा मम्मा नाही. मामाचा फोन आहे. मागे जा. ओके. बाय, ठेव फोन.
हॅलो सर. हॅलो ते सर समीर चौगुले सर. माझ्या आईचा फोन होता, माझ्या मम्माचा फोन होता. मम्मा होत तर हां माझ्या आई तर ती तुमची खूप मोठी फॅन आहे. अच्छा. तर ते तिच्या आणि तिच्या मैत्रिणींबरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल झाला असता तर. बघा ह्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फरन्सला वगैरे जायला मिळतं. हे कधी गेले नाहीयेत आजपर्यंत. विंडो कॉन्फरन्स कॉल मध्ये 4 जणी एकत्र येऊन मी त्यांच्याशी बोलणार आहे. हिला उतरव तर मी कॉन्फरन्स करतो. हिला उतरव. नाही पाहिजे, हिला उतरव. नाही पाहिजे, नाही पाहिजे मला. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स, सुंदर संकल्पना. वा 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 वा. दादा ईशा वंडरफुल वंडरफुल. म्हणजे प्रत्येक वेळेला मूर्खपणा करताना आक्रस्ताळेपणाने अभिनय करणं गरजेचं नसतं. तो संयतपणेही करता येतो. हे तू अगदी 100% दाखवून दिलास. थँक्यू दादा. उत्तम सादरीकरण आणि तिघांचंही अत्यंत संयत परफॉर्मन्स. फार मजा आली. थँक्यू. व्हेरी नाईस. आशय, तुला कसं वाटला परफॉर्मन्स? ओमकार माझा खूप जुना मित्र आहे. त्याला आजच मी ओळख सांगितली की ओमकार आपण पहिले एका मालिकेत काम केलं, म्हणजे लहान भावाचा रोल करत होता तो. आणि आज आम्ही ऑलमोस्ट 6-8 वर्षांनी भेटलो. आणि तू जे मगाशी म्हणालास की मी सिरियल वगैरे करत नाही, तर तू पहिली सिरियलच माझ्याबरोबर केली. तर ते थोडं मला ऑफ वाटत होतं तिकडे. पण आय कॅन टोटली रिलेट जे ओमकार करत होता किंवा जे समीर दादाला वाटलं. आणि फारच मला खूप मजा आली. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. वा वा. आशय पूर्ण कमेंट. वा 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 वा. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.